उन्हाळ्यासाठी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने थंडगार फालुदा कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत। नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण रोज फालुदा किंवा रॉयल फालुदा कसा करायचा ते बघणार आहोत। तर मस्त अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे मी सब्जा बी घेतलेला आहे, साधारण 1 चमचाभर हे सब्जा बी घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मी साधारण अर्धी वाटी पाणी यामध्ये घालते आणि आता हे सब्जाचे बी आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे सब्जा बी भिजून तयार होतात आणि तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊयात। तर हे सब्जा मी झाकून बाजूला ठेवून देते। तर आता फालुदा बनवण्यासाठी आपण सगळ्यात आधी दूध तयार करायचं आहे। इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। तर दूध तुम्ही गाईचं म्हशीचं कोणतंही घेऊ शकता। तर इथे मी 12 ते 15 बदाम एक अर्धा तास भिजवून याची साल काढून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये थोडंसं दूध घातलेलं आहे। याची बारीक अशी पेस्ट आपल्याला बनवायची आहे। तर इथे बदामच वापरलं पाहिजे असं नाही, इथे तुम्ही काजूचा वापर करू शकता किंवा काजू आणि बदाम दोन्ही थोडे थोडे घेतला तरी चालेल। तर आता या बदामाची आपल्याला बारीक पेस्ट बनवायची आहे आणि ही तयार केलेली पेस्ट या दुधामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायची आहे। तर आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे। तर इथे मी 1 लिटर दुधासाठी साधारण पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी, सव्वा वाटी किंवा अगदी 1.5 वाटी जरी साखर वापरला तरी चालेल। तर आता हे दूध आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी गॅसवरती हे भांडं ठेवलेलं आहे। सुरुवातीला गॅस मोठा ठेवलेला आहे आणि हे एकसारखं मिक्स करत दूध आपल्याला तापवून घ्यायचं आहे किंवा एक उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे दुधाला उकळी आलेली आहे, गॅस इथे मी कमी केलेला आहे आणि आता हे दूध आपल्याला छान दाटसर करून घ्यायचं आहे। यासाठी वाटीमध्ये 2 ते 3 चमचे थंड दूध मी काढून घेतलेलं आहे। यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घालते। तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची ही कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। तुम्हाला वेगळ्या फ्लेवरचं हे दूध बनवायचं असेल तर त्या फ्लेवरचं तुम्ही हे कस्टर्ड पावडर वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर इथे तुम्ही 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचा वापर केला तरी चालू शकता। पण कॉर्नफ्लॉवरला रंग आणि फ्लेवर नसतो। जर तुम्हाला फ्लेवर आणि रंग हवा असेल तर तुम्ही हवा तो रंग आणि हवा तो फ्लेवर यामध्ये घालू शकताय। इसेन्स आणि थोडासा रंग वापरू शकताय किंवा इमल्शन घातला तरी चालेल। स्ट्रॉबेरी, मँगो किंवा तुमच्या आवडीचा कोणताही रंग आणि इसेन्स तुम्ही इथे वापरू शकताय। कस्टर्ड पावडर घातल्यानंतर हे दूध आपल्याला छान एकसारखं मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर या दुधाच्या गुठळ्या होऊ शकतात किंवा दूध खाली लागू सुद्धा शकतं। तर आता मध्यम ते बारीक गॅसवरती आपल्याला एकसारखं मिक्स करत हे दूध 4 ते 5 मिनिटे छान असं शिजवून घ्यायचं आहे। हे दूध मी एकसारखं मिक्स करत मध्यम गॅसवरती साधारण 4 ते 5 मिनिटे शिजवून घेतलेलं आहे। दूध छान दाटसर झालेलं आहे, या दुधाला मस्त असा रंग आलेला आहे आणि छान असा व्हॅनिलाचा फ्लेवर सुद्धा येत आहे। फालुदा बनवण्यासाठी हे छान असं दाटसर व्हॅनिला फ्लेवरचं दूध तयार झालेलं आहे। गॅस आता मी बंद करते आणि हे दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर हे दूध मी रूम टेम्परेचरलाच पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला रोज सिरप घालायचं आहे। तर हे घरी बनवलेलं रोज सिरप आहे। तर गुलाबाच्या पाकळ्या वापरून रोज सिरप कसं बनवायचं किंवा गुलाबाच्या पाकळ्या न वापरता रोज सिरप कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तर तो तुम्ही जरूर बघा आणि या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे रोज सिरप घरच्या घरी बनवू शकताय। तर इथे मी साधारण 2 ते 3 चमचे रोज सिरप या दुधामध्ये घालते। तर तुम्हाला फ्लेवर किती स्ट्रॉंग किंवा अगदी हलकासा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही हे सिरप यामध्ये घालू शकता। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे त्याचा छान पिवळा रंग आहे, त्यामुळेच रोज सिरपचा रंग इथे दिसणार नाही। पण इथे तुम्ही जर कॉर्नफ्लॉवर वापरला आणि फक्त इसेन्स वापरला आणि रोज सिरप घातला तर छान लालबुंद किंवा अगदी पिंक रंगाचं हे तुमचं दूध तयार होईल। तर इथे मी रोज फ्लेवरचं हे दूध बनवलेलं आहे, पण तुम्हाला जर हे दूध मँगो किंवा स्ट्रॉबेरी फ्लेवरचं बनवायचं असेल तर त्या फळांचा पल्प तुम्ही इथे वापरू शकता किंवा त्या फ्लेवरचं इसेन्स किंवा इमल्शन तुम्ही इथे वापरू शकता। तर या दुधासाठी तुम्ही हवा तो रंग आणि इसेन्स वापरू शकता किंवा काहीच न वापरता फक्त कस्टर्ड पावडर जरी वापरला तर तुमचा व्हॅनिला फ्लेवरचा फालुदा तयार होईल। तर आता हे दूध पूर्णपणे थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि तोपर्यंत या फालुद्यासाठी आपल्याला शेवया शिजवून घ्यायच्या आहेत। यासाठी कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि कढईमध्ये साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। तर आता मोठ्या गॅसवरती हे पाणी आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे। फालुदामध्ये जे साहित्य आपण वापरणार आहोत ते सगळं साहित्य गोड असणार आहे। तर या शेवया फिक्या लागायला नकोत यासाठी आपल्याला या पाण्यामध्ये साधारण 2 चमचे साखर घालायची आहे। या गोड पाण्यामध्ये शेवया शिजवल्यामुळे छान गोडसर अशा या शेवया होतात आणि फालुदामध्ये छान लागतात। साखर न घालता जर तुम्ही या शेवया अशाच पाण्यामध्ये शिजवल्या तर फालुदा खाताना त्यातील शेवया अगदीच फिक्या लागतील।
मीठ घालायची अजिबात गरज नाही, तर घातलेली साखर व्यवस्थित पाण्यामध्ये ढवळून घ्यायची आहे आणि आता या पाण्याला छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे, गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि आता यामध्ये शेवया घालायच्या आहेत। तर इथे वर्षभरासाठी आपण घरगुती ज्या शेवया बनवून आणतो त्याच शेवया इथे मी घेतलेल्या आहेत। अगदी बारीक अशा या रव्याच्या शेवया इथे मी घेतलेल्या आहेत। मार्केटमध्ये तयार ज्या शेवया मिळतात त्या सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, पण त्या भाजलेल्या नसाव्यात, कारण भाजलेल्या शेवयांची चव थोडीशी वेगळी लागते। तर इथे साधारण वाटीभर या शेवया मी घेतलेल्या आहेत आणि आता एक 2 ते 3 मिनिटे या शेवया आपल्याला पाण्यामध्ये छान खळखळून अशा उकळवून घ्यायच्या आहेत। शेवया शिजवण्यासाठी किंवा अशा पद्धतीने उकळवण्यासाठी पाणी थोडंसं जास्त असावं, म्हणजे शेवया अगदी मोकळ्या होतात आणि त्या अजिबात एकमेकांना चिटकत नाहीत किंवा चिकट होत नाहीत। उकळी आल्यानंतर गॅस मध्यम करून 2 ते 3 मिनिटे या शेवया मी शिजवून घेतलेल्या आहेत आणि अगदी छान मऊसूद अशा या शेवया शिजलेल्या आहेत। त्याचबरोबर अगदी मोकळ्या अशा या शेवया झालेल्या आहेत। तर या शेवया आपल्या तयार आहेत। गॅस आता मी बंद करते। तर आता या शेवया चाळणीमध्ये ओतून घ्यायच्या आहेत। याच्यावरती वाटीभर थंड पाणी घालायचं आहे, फ्रीजमधलं नाही, अगदी साधं पाणी घातलं तरी चालेल, यामुळे या शेवया अगदी मोकळ्या अशा राहतात। तर फालुदासाठी या शेवया आपल्या तयार आहेत, या बाजूला ठेवूयात आणि फालुदा बनवण्यासाठी आणखीन काही साहित्य लागणार आहे ते बघूयात। तर इथे मी काजू बदामाचे काप घेतलेले आहेत, यासोबतच तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पिस्ता बेदाणे सुद्धा वापरू शकता। थोडीशी टुटी फ्रुटी घेतलेली आहे, चेरीचे काप घेतलेले आहेत आणि इथे सफरचंदाचे थोडेसे काप मी घेतलेले आहेत। यासोबतच किंवा याच्याऐवजी तुम्ही डाळिंब आणि द्राक्ष सुद्धा वापरू शकता। तर इथे मी थोडीशी जेली सुद्धा घेतलेली आहे, पण हे सगळं जे साहित्य आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। हे सगळं साहित्य घातलंच पाहिजे असं नाही, तुमच्याकडे यातील जे साहित्य आहे ते तुम्ही फालुदा बनवण्यासाठी वापरू शकता। तर इथे तुम्ही फक्त फळांचा वापर केला तरी चालेल, फक्त ड्रायफ्रुट्स वापरला तरी चालेल किंवा अगदी टुटी फ्रुटी जरी वापरला तरी चालू शकतं। तर आता आपण फालुदा बनवूयात। यासाठी सगळ्यात आधी ग्लासमध्ये आपल्याला रोज सिरप घालायचा आहे। तर तुमच्या आवडीप्रमाणे रोज सिरप 1 किंवा 2 चमचे तुम्ही इथे घालू शकता। 2 चमचे रोज सिरप घातलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला सब्जा बी घालायचा आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे सब्जा बी छान असे फुलून आलेले आहेत। चमचाभर सब्जा बी घातलेला आहे आणि आता या शेवया छान शिजवून ठेवल्या होत्या, त्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आणि अगदी मोकळ्या झालेल्या आहेत। तर आता या शेवया यामध्ये घालायच्या आहेत। तर इथे मी 2 चमचे शेवया यामध्ये घातलेले आहेत, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या शेवया कमी जास्त करू शकता। आणि आता हे जे दूध आपण बनवून ठेवलं होतं छान थंडगार झालेलं आहे आणि अगदी दाटसर असं हे दूध झालेलं आहे। दूध घातल्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये फळांचे तुकडे, काजू बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, चेरी काहीही घालू शकता आणि अगदी शेवटी याच्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम घालायचं आहे। आईस्क्रीम घातल्यामुळे फालुदाची चव अगदी सुंदर लागते। हे आईस्क्रीम तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं घेऊ शकता, फक्त 3च साहित्य वापरून घरच्या घरी सहज सोप्या पद्धतीने आईस्क्रीम कसं करायचं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे आईस्क्रीम घरीच बनवू शकता। आईस्क्रीम घातल्यानंतर वरून काजू बदाम, फळांचे तुकडे, टुटी फ्रुटी, रोज सिरप हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। तर इथे अगदी मार्केट सारखा फालुदा घरच्या घरी सहज सोप्या पद्धतीने बनवून तयार झाला आहे। या अगदी सोप्या पद्धतीने मार्केट सारखा फालुदा घरीच जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।